झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। भुसावळ रेल्वे स्थानकावर 1 कोटींच्या बनावट नोटा, संशयितरित्या वावरणाऱ्या व्यक्तीची केली झाडाझडती, कोटींचा साठा पण चिल्ड्रन बँकची मालमत्ता। जळगाव जिल्ह्यातील भुसावळ रेल्वे स्थानकावर गुरुवारी सायंकाळी तब्बल 1 कोटी रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या। त्यामुळे मोठी खळबळ उडाली। पोलिसांची तारांबळ उडाल्यानंतर चौकशी सुरू झाली आणि या नोटा बनावट असल्याचे निष्पन्न झाल्याने साऱ्यांनीच सुटकेचा श्वास सोडला। मात्र पोलिसांनी एकाला संशयित म्हणून ताब्यात घेतलंय। झालं असं की गुरुवारी सायंकाळी भुसावळ रेल्वे स्थानकाच्या ब्रिजवर प्रवासी असलेल्या एका तरुणाच्या हालचाली संशयास्पद जाणवल्या। त्यामुळे रेल्वेची अँटी हॉकर टीम आणि सुरक्षा बलाच्या जवानांनी त्याला हटकले। त्याने समाधानकारक उत्तर न दिल्याने त्याला रेल्वे पोलीस ठाण्यात आणण्यात आले। अक्षय चतुरलाल सरवणे असे या 28 वर्षीय तरुणाचं नाव असून तो बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथील रहिवासी असल्याचं त्यानं सांगितलं। त्याच्याकडील बॅगेची झडती घेतली असता 500 रुपयांचे 20 बंडल आढळून आले। या प्रत्येक बंडलच्या वरच्या आणि खालच्या बाजूला भारतीय रिझर्व्ह बँकेच्या खऱ्या नोटा होत्या, तर आतील बाजूस असलेल्या नोटांवर चिल्ड्रन बँक असे लिहिलेले असल्याने त्या बनावट असल्याचे निष्पन्न झाले। पोलिसांनी त्याच्याकडील मोबाईल फोन आणि या नोटांचे बंडल जप्त करून त्याला अधिक चौकशीसाठी ताब्यात घेतलंय। ही कारवाई अँटी हॉकर टीमचे निरीक्षक बेनी प्रसाद मीना, प्रधान आरक्षक महेंद्र कुशवाह, श्रीकृष्ण कोळी, आरक्षक नितीन पाटील, हेड कॉन्स्टेबल विलास जाधव, कॉन्स्टेबल बाबू मिर्झा यांनी केली। या संशयिताकडून तब्बल कोटींच्या नोटा सापडल्याने खळबळ उडाली। मात्र या नोटा बनावट असल्या तरी रेल्वे पोलिसांनी अधिक खबरदारी वाढवली आहे। झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा।